समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आई निमजाईच्या सावलीला आपण सर्वजण बसलेलो आहे। उपस्थित ज्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जमलोय ते भाऊसाहेब मोरे जिल्हा परिषदेचे उमेदवार, अनिता संतोष गावडे या पंचायत समितीचे उमेदवार, या कार्यक्रमासाठी आणि प्रचारासाठी प्रमुख उपस्थित असणारे फलटण तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार सचिन पाटील साहेब, माझे आता या व्यासपीठाचं वैशिष्ट्य असेल की व्यासपीठावरील माझे दोन तीन मार्गदर्शक माझे व्यासपीठावर आहेत। आदरणीय माझे ज्येष्ठ बंधू आणि नेहमीच सकारात्मक विचाराच्या दृष्टीने प्रवाहाकडे मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारे माझे रामसाहेब, माझे राजकीय सामाजिक सगळ्याच ह्याच्यामध्ये आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शक असणारे तात्या, आदरणीय शिवरूपराजे, आदरणीय अमर भैया, माणिकराव सोनवळकर सर, बुरुंगले सर, संजय कापसे, शिवाजीराव तात्या, विजय कदम, महादेवराव पोकळे, सोमनाथराव गावडे, पोपटराव साळुंके, संतोष गावडे, माझे दुसरे बंधू शामराव निंबाळकर, या ठिकाणी जयराम मोरे, लालासाहेब निंबाळकर, काशीराम मोरे, गुलाबराव भांडलकर, उपस्थित जालिंदर ढमाळ, सीमाताई बनकर, बी.ए. भोसले, शिवाजीराव पिसाळ, उत्तमराव सोनवलकर, शिवाजीराव निंबाळकर, महादेवराव अलगुडे, सोमनाथराव यजगर, अमोल घाडगे, गौरीताई ढमाळ, शरद झेंडे, समाधान कळसकर, पत्रकार माझे सर्व जे पत्रकार बंधू, वेळ थोडा झाल्यामुळं आमदार साहेबांना पुढे निघायचं असल्यामुळे त्यांनी भाषण आज मी म्हटले मी पुढं स्किप करतो आणि आमदार साहेबांना पुढे जायचं असल्यामुळे मी आज डायरेक्ट थेट भाषणाला उभं राहिलो। रामसाहेब एवढं चांगलं बोलतात, नेहमी बोलत नव्हते, आता मनमोकळं बोलले आणि राजकीय स्टेजवर कधी येत नाहीत, पण रामसाहेब या ठिकाणी स्टेजवर येऊन बोलतात आणि रामसाहेबांसारखी माणसं बोलायला लागलेली आहेत, याच्यासारखं समाधान दुसरं ते आपल्याला कुठलं नाही। मला तुम्ही सविस्तरपणे सर्व नीरा देवगर आणि बाकीचे उपक्रमाच्या बद्दल आपण बोलला आणि कसा संघर्ष झाला, काय झाला, किती आपल्याला टोकाचं जाऊन लढावं लागलं, प्रकल्प होऊ नये म्हणून, नीरा देवगरचा प्रकल्प होऊ नये, दोंबलकोडी 12 मे होऊ नये, त्यासाठी काय काय षडयंत्र आखल्या गेली आणि ती षडयंत्र आपण कशी तोडली, याच्यासाठी आपल्याला एक वेगळा पिक्चर काढावा लागेल। गावातल्या निंबाळकरांना मला नेहमी सांगायचे, तुमचं कुलदैवत, माझं कुलदैवत, श्रद्धास्थान आणि निंबाळकर सगळे आम्ही, जरी कोणी तुम्ही कोण कुठले म्हटले तर मूळचे आम्ही निंबाळकचेच आहे सर्व आणि निंबाळकच आमचं श्रद्धास्थान आहे। आज सुद्धा घरातनं बाहेर पडताना आई निमजाईचं नाव स्मरण केल्याशिवाय माझं पाऊल घराच्या बाहेर पडत नाही आणि तुमच्या लोकांच्या प्रेमामुळं सातत्याने दोन्ही लोकसभा विधानसभाला निंबाळकने आघाडी दिली। निंबाळकच्या कामाच्या बाबतीत रामसाहेब बोलले 16-17 कामं या ठिकाणी पडली, ती सुद्धा आता साहेबांशी बोलत होते, ती सुद्धा कमी आहेत। जी काय निंबाळकसाठी करता येईल, उद्या निंबाळकमध्ये सर्व रस्ते करण्याचा निर्णय आम्ही रामसाहेबांनी चर्चा करून केला आणि नेमकं असं आहे, मी करायच्या बरोबर रामसाहेबांनी कधी असं काय वेळ नाही आली की खिशात हात घातला नाही। आजच त्यांनी सांगून टाकलं 5000 तास मशीन सगळी यंत्रणा फुकट देतो। मग एवढं उदार व्यक्तिमत्व असल्यानंतर आमच्या आज जी लोक या मंदिराच्या प्रांगणात येऊन बोलले त्यांनी बघायला पाहिजे हे मंदिर रामसाहेबांनी उभं केलंय। आम्ही सगळ्यांनी त्यात दिले असेल, पण आमच्या सगळ्याचं मिळून 1 पैसा होत नाही, 99 पैसे रामराजे या ठिकाणी रामसाहेबांनी केलं आणि रामराजेंची जे पुतणे वगैरे कोणी येऊन बोलतात आम्ही केलं, रुपयाची पावती त्यांनी दिली नाही। मग कुलदेवतेला ते देऊ शकत नाही, ज्यांनी त्यांना राजकीय आश्रय दिला त्यांच्याबद्दल त्यांनी कदा श्रद्धा ठेवली नाही। शरद पवारांना सोडून
अजितदादांबरोबर आले, अजितदादांना सोडून शरद पवारांकडे गेले, पुन्हा अजितदादांकडे गेले, पुन्हा आता शिवसेनेत गेले. 30 वर्ष दादांनी यांना सत्तेत ठेवायचं काम केलं, ठेवलं ना, सभापती केलं, लाल दिव्यातनं गडी खाली उतरवून दिला नाही. पण आता खंजीरच खुपसला तर दिव्यातनं उतरल्याशिवाय पर्याय नव्हता. दादांनी शिवरूपराजेंच्या मार्फत या तालुक्यामध्ये निरोप दिला, मलाही फोन आला आणि आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घड्याळाला उमेदवार द्यायचं आम्ही ठरवलं. सचिन पाटील साहेब आमदार झाले, निवडून आले. ते जे मानकरी सगळे इथं बसलेत, व्यासपीठावरच्या पुढं आणि व्यासपीठावरच्या मागचे. आम्ही नाम मात्र आहे आणि निवडून देणारे तुम्ही आहे. तालुक्यामध्ये परिवर्तन वेगाने होत आहे. 10-10, 20-20 कोटी रुपयाचे रस्ते आज तुम्ही आसूपासनं फलटणपर्यंत, फलटणपासनं गिरवीपर्यंत, पंढरपूरपासनं फलटणपर्यंत आणि फलटणपासनं पुण्यापर्यंत आदरकी रस्ता, गिरवी रस्ता, तुम्हाला दहिवडी रस्ता आणि आता नव्याने होत असलेला पाडेगाव शिंगणापूर रस्ता. आता खरं सांगू का रामसाहेब, पाडेगाव शिंगणापूर रस्त्याचं सुद्धा रामसाहेबांनी सांगितलं की तुम्ही त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. पाडेगावपासून शिंगणापूरपर्यंत रस्ता मुख्यमंत्र्यांकडे हट्टाने मागितला पाहिजे आणि त्याची कल्पना, त्याचं नियोजन सगळं रामसाहेबांनी मला सांगितलं आणि मी ताकदीने ते मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलं. आणि म्हणून मी कबूल करतो ना की मी सर्व मला जे माझे मार्गदर्शक आहेत मजबूत आहेत. तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल, निवडणुकीच्या प्रक्रिया आपण जातोय, विकासाचा दृष्टिकोन घेऊन जातोय. प्रशासकीय इमारत असेल, महसूल भवन असेल, RTO ऑफिस असेल, वेळ जास्त झालेला आहे. मला माहिती की मी तुमच्याबरोबर उन्हात बसलो होतो, इकडे सावलेले येऊन बसलो नाही. माझ्या भगिनींना, माझ्या बहिणींना या ठिकाणी ऊन लागत होतं. म्हटलं आपण पण उन्हात बसायचं, कारण आपण सर्व एक आहे. महिलांसाठी तर मला सांगायचं आहे, तुम्हाला आजपर्यंत कधी महिलांना पुढे आणलं नव्हतं. आज 50% महिलांसाठी आरक्षण आहे. लाडकी बहीण योजना चालू आहे, दर महिन्याला येतो का नाही, मेसेज येतो का नाही? कुणी चालू केलं हे? देवाभाऊनी चालू केलं, अजितदादांनी चालू केलं. आपल्याला विसरून चालणार आहे का? दादा आपल्याला आज नाही आहेत आपल्यामध्ये आणि दादांना श्रद्धांजली द्यायची असेल या भागाने तर आपल्याला निवडून आणावे लागतील सगळे उमेदवार. या ठिकाणी घड्याळावर तिथं घड्याळ, कमळाव तिथं कमळाव, हे सगळे उमेदवार निवडून आणावे लागतील. शेतकऱ्याला फुकट लाईट बिल चालू आहे का? मोफत लाईट बिल चालू आहे ना? दिला शब्द पाळला. पंतप्रधानांच्या तर्फे मोफत रेशनिंग 7 वर्ष झालं चालू आहे ना? किसान सन्मान योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारची शेतकऱ्याला पेन्शन चालू आहे का नाही? मग मोफत अन्न, शेतकऱ्याला लाईट बिल फुकट, महिलांना या ठिकाणी आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना निधी मिळतोय. आयुष्यमान भारत 5 लाखापर्यंत विमा मोफत आहे, 5 लाखापर्यंत दवाखान्याचा खर्च मोफत आहे. असं सरकार कधी बघितलं होतं का? एवढ्या सगळ्या फसून आज ट्रॅक्टर घ्यायचं झाला तर किती अनुदान मिळते? मला सांगायचंय काय, आम्ही आज भाजपच्या प्रचारासाठी का जमलो? कारण भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सगळ्यांची, गोरगरिबांची काळजी घेते. आम्ही म्हटलं नाही की या ठिकाणी मला निवडून देण्यामध्ये लोकांचा सुद्धा उत्साह पाहिजे का नाही? लोकांचा उत्साह आहे का दुसऱ्या कुठल्या पक्षाकडे? लोक काय म्हणतात, त्या ठिकाणी घड्याळ किंवा कमळ बघितल्यावर लोक त्याच्या मागे उभं राहतात. त्याचं कारण पण आहे, 30 वर्ष या ज्या लोकांनी आज आपल्या समोर उभे निगेटिव्ह काम केलं. रामसाहेबांना अडवायचं, दाबायचं, भोसले साहेबांना अडवायचं, शिवरूपराजांना त्रास द्यायचा, शिवरूपराजांचा वापर करायचा. निवडणूक लागले की शिवरूपराजांचा फोटो यायचा, निवडणूक लागले की शिवरूपराजांचा फोटो गायब व्हायचा. लोकांचा वापर करायचा. मग शिवरूपराजे आणि रामसाहेब, भोसले साहेब अशांची जरी ही किंमत केली, पलीकडे माणिकराव सर बसले, सगळ्यांची अवस्था हीच. निवडणुकीपुरतं त्यांना वापरायचं, निवडणुकीनंतर सोडून द्यायचं. विकास कामाच्या बाबतीत म्हटलं तर उल्हासच. आपण जी कामं इथं 2-2.5 वर्षात करू शकलो, ही कामं 30 वर्षात तालुका बारामतीच्या बरोबरीने गेला असताना कशाला आम्हाला म्हणावं लागलं असतं आम्हाला बारामती करायची? 30 वर्षाचा उल्हास. पाणी तिकडे वाघोशीला येऊन थांबलं होतं नीरा देवघरचं, आणायची त्या ठिकाणी हिंमत झाली नाही, त्यामध्ये उत्साह नाही, काम करायचं नाही. रेल्वे बंद पडली होती, रेल्वेच्या विषयी रामराजांनी आयुष्यात कधी चकार शब्द काढला नाही, आयुष्यात चकार शब्द काढला नाही.
मी खासदार झालो 30 दिवसात रेल्वे धावायला लावली, कारण त्याच्या मागं माझ्या तालुक्यासाठी काम करायचंय, मला फलटणचा जिल्हा बनवायचा आहे, मला फलटणमध्ये आरटीओ ऑफिस आणायचं आहे, मला फलटणमध्ये जिल्हा न्यायालय आणायचं आहे, मला फलटणचे रस्ते बनवायचे आहेत, तालुक्यातल्या समस्या सोडवायच्या आहेत, ग्रामीण भाग ही असलं पाहिजे का नाही आतनं, ही आतनं नाहीच यायचा, फक्त मोरीचा बार बनवायचा. आणि ती नाही झालं तर त्यांनी म्हटलं तशा पद्धतीने कधी संपदा मुंदे सारखा विषय काढायचा, त्यात बदनामीसाठी गोवायचं. पण आई निमजाईची कृपा माझ्यावर आहे. एक हिंदी मध्ये शेर आहे, फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. म्हणजे परमेश्वराने जेव्हा जेव्हा ज्याच्या डोक्यावर हात आहे त्याचं कोण काय वाकडं करू शकत. आणि मी या ठिकाणी आईचा कुलदेवीतीचा माझं भक्त आहे. मी सगळं सोडून देतो, लोकांच्या आशीर्वादावर सोडून देतो, माझ्या हितचिंतकाच्या आशीर्वादावर सोडून देतो, आणि माझी रक्षण करायला माझी तालुक्याची जनता आहे. मला अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला, सातत्याने मी सरकार गेल्यानंतर माझ्या गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला, प्रशासनाची दहशत करायचा, माझ्यावर दाखल केला, माझ्या बायकोवर दाखल केला, आणि काय काय गुन्हे दाखल केले हो. त्या विनयभंगासारखे आमच्या नवरा बायको गुन्हे दाखल केले रामराजेंनी. म्हणजे त्याच्यामध्ये 420 सारखे गुन्हे दाखल करायला लावले. जिथं अडचणीत येईल त्याला इथं अडचणीत आणा, अशा पेट्रोल चोरी सारखा गुन्हा दाखल करायला लावला. इतकं वाईट गुन्हे तर एवढे तालुक्यामध्ये कुठं वाईट पुढारी कोण नव्हतं. माझ्यावर केलं असतं रामसाहेब तर ठीक आहे, माझ्या बायकोचा काय दोष होता, तिच्यावर पण विनयभंग दाखल केला. आमच्या नवरा बायको विनयभंग एका महिलेचा केला. इतकं वाईट अनेक प्रकरणामधनं मी तालुक्यामधनं यातनं सवरलोय. तुम्ही सर्वजण माझे आशीर्वाद होते, समोरच्यांचे आशीर्वाद होते. पण मला आता रडायचं नाही, आपल्याला लढायचंय. आणि आपल्याला लढायचंय काय, कशासाठी लढायचंय, तालुक्याच्या विकासासाठी लढायचंय. ह्यांचा विषय संपला, यांचा रताळ झालाय. आता ह्यांना फलटण नगरपालिकेत पोरगा उभा केला, फलटणच्या शहराने त्यांना पाडलं, विधानसभेला त्यांना पाडलं, आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा ह्यांना कुठल्याही गणामध्ये सीट निवडून द्यायला लोक इच्छुक नाहीत. लोकांची इच्छा नाही. लोकांना कळलंय 30 वर्षाचा आणि 2 वर्षाचा फरक काय आहे. लोकांनी नवीन माणसांना शक्ती द्यायचं ठरवलंय ना. आपण या ठिकाणी अजितदादांना विसरणार आहोत का, देवेंद्र फडणवीस साहेबांना विसरणार आहात का, मोदी साहेबांना विसरणार आहात का. आज देशाचे पंतप्रधान ताठ मानेने उभे. कोण पंतप्रधान होतं हे तरी कळत होतं का पूर्वी. आज पाकिस्तान Bluetooth mode paired. देश काय करायचा, आपला देश फक्त इसकी कडी निंदा करते नाही तर कडी निंदा करते. याच्या पलीकडे आपला देश केला. आपला देश जगामधली 4थी महासत्ता करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मोदीजींच्या सरकारने करून दाखवलं. देशामध्ये आज तुम्हाला सगळ्या योजना येतात, पैसे येतात, रोड येतात, हायवे येतात. ते देशाची आर्थिक व्यवस्था, आर्थिक सत्ता, महासत्तेकडे आपला देश चालल्यामुळे आपण या ठिकाणी विकासाची कामं करू शकतो. लाडक्या बहिणींना उद्या 1,500 येतात, उद्या 2100 करण्याचा निर्णय देवेंद्रजींनी घेतलाय. आज ना उद्या तो 2100चा निर्णय होईल. जून जुलै मध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा शब्द दिलाय, तर जून जुलै मध्ये कर्जमुक्ती शेतकऱ्यांची करण्याचा देवेंद्रजींनी शब्द दिलाय. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणि महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जो शब्द दिलाय 100% देवेंद्रजी पाळतील, याच्यामध्ये आम्हाला कुठलीही शंका नाही. शेतकरी पूर्ण कर्जमुक्त होईल. या ठिकाणचे जे काय शेतकऱ्यासाठी करणं शक्य आहे ते सर्व करण्याचं आपल्याला मदत आहे. तुम्हाला माहिती 6 महिन्यात वर्षात एकदा मुख्यमंत्री फलटणला येतात आणि आल्यावर मोकळ्या हाताने येत नाहीत. दिलेले सर्व शब्द पूर्ण. आता आपण मागच्या वेळेस स्वप्नपूर्ती आणि शब्दपूर्तीचा कार्यक्रम घेतला होता. दिलेले सगळे शब्द, रेल्वे असू, रस्ते असू, नीरा देवघर असू, धोंबलकडे असू आणि प्रशासकीय भवनचे शब्द असू, सर्व शब्द देवेंद्रजींनी पूर्ण केले. एका सह्याद्री सारखा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या फलटणच्या पाठीमागे उभे आहेत. आणि आता आम्ही विमानतळ मागतो, आणि विमानतळ सुद्धा आणण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करू. फलटणचं विमानतळ चालूच करू, पण एक मोठं विमानतळ त्याच्यापेक्षा आणखी तिची साईट आम्ही बघायचं चाललंय. फलटणला मोठ्या विमानतळाचं स्वप्न आम्ही बघितलंय. फलटणला छोटी विमानतळावर उतरतील, मोठी विमानं फलटणला दुसरी साईट आपण काढतोय. त्या विमानतळाचा निर्णय MSIDC मार्फत लवकर होईल आणि फलटणला विमानतळ सुद्धा आपण करून दाखवू.
जे तुम्हाला बघितलं 30-30 वर्ष बारामतीला जायचं म्हणजे 2 तास लागायला लागले, गुडघ्या एवढं खड्ड जात, गाडी अशी 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 काढावं लागायची खड्ड चुकवत. एक शब्द टाकला या ठिकाणी देवेंद्रजींनी, मी 750 कोटी रुपये फलटण बारामती रस्त्याला मिळाले. इथं गडकरी साहेबांना बोलवलं, इथं पूजा आपण त्यांच्या हस्ते भूमिपूजन केलं. फलटण शहरामध्ये कधी शहरामध्ये पैसे देत नव्हते, पण पहिल्यांदा या ठिकाणी पंतप्रधानांनी सांगितलं की शहरामध्ये पैसे मागितले देऊन टाक. तुम्हाला सांगतो रामसाहेब, कालच्या बजेटमध्ये मी मागलेला मुंबई हैदराबादच्या ह्याला आता तरतूद झाली, आणि बुलेट ट्रेन, Disconnected. भारतातली दुसरी बुलेट ट्रेन आपल्या माडा मतदारसंघामध्ये आपण चालू करतोय. आपण शिंदेनगर पासून स्टेशन त्याचं मागतोय, स्टेशन त्याचं पुढं सरकलेलं आहे. स्टेशन त्याचं 40 मिनिटामध्ये हैदराबादला जाता येईल, 40 मिनिटामध्ये मुंबईचं. कालच्या बजेटमध्ये त्या रेल्वेला सुद्धा प्रावधान झालेलं आहे. जे जे मागितलं पंतप्रधानांनी ते तथास्तु केलं. मी पंतप्रधानांकडे जायचो, बजेट चालू असताना अधिवेशन दुपारी गेलो की मी मागितलं की त्याच्यावर मला एवढंच म्हणायचे, हो जाएगा तथास्तु. आणि एवढं भाग्य मला तुमच्या रूपाने मिळालं. मला पाडण्याचं षडयंत्र ह्यासाठीच झालं की ह्यो लय मोठा झालाय, आला थांबवला पाहिजे, ह्याला गाडला पाहिजे. मी तुम्हाला जाता जाता मला एक गोष्ट सांगायची, वेळ फार झालेला आहे. एक काजवा असतो, काय असतो काजवा, आणि काजव्याच्या मागे साप लागलेला असतो. काजवा पुढं साप माग, काजवा वळून सापाला विचारतो की हे साप तू माझ्या पाठीमाग का लागलाय ना, मी तुझं अन्न नाही, तू मला खाल्लं तर तुझं पोट भरणार नाही. साप तरी त्याच्या पाठीमागा लागतो, आणि शेवटी काजवा वैतागून त्याला विचारतो, अरे बाबा भावा, मला मी लहान, मला तू खाऊन काय मिळणार आहे. साप त्याला उत्तर देतो की तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे, तुला खाऊन माझं पोट भरत नाही, तू माझं अन्न नाही, पण तुला चमकताना मी बघू शकत नाही. तसंही रामराजेंच्या कुटुंबाचं झालं. मला दिल्लीमध्ये मी चमकत होतो, 7-8 खासदारामध्ये काम करणाऱ्या खासदारांमध्ये नाव आलं. ह्याला पाडला पाहिजे, गाडला पाहिजे, आणि त्याच्यासाठी सगळं आकाश पाताळ एक केलं, सगळे पैसे पाणी एकत्र केले, सगळ्यांना एकत्र केलं, मला अडवायचं काम केलं. फलटणमध्ये यश नाही आलं. फलटणच्या जनतेने 20,000 मतं मला जास्त दिली, पण दुर्दैवाने ह्या जी काही षडयंत्र केली त्याच्यामध्ये आपण अडकलो. मी खासदार असतो तर आज फलटण बारामतीच्या बरोबर किंवा बारामतीच्या पुढे घेऊन जायचं काम केलं असतं, कारण देशाची महासत्तेचा हात माझ्या डोक्यावर होता. आज राज्याची महासत्ता आपल्या बरोबर आहे. पंतप्रधानांना मी कधी भेटायला गेलो, आज सुद्धा विदाउट अपॉइंटमेंट मी भेटायला गेलो, माझं नाव बघितलं की बोलावं म्हटलं. त्यांना सुद्धा वाईट वाटलेलं आहे. एक ना एक दिवस असा येईल की आपला विकास, आपलं फलटण आणि आपला तालुका बघण्याकरता, राज्याचा मॉडेल तालुका बघण्याकरता आपण करून दाखवू, हा शब्द मी या ठिकाणी निवडणुकीनिमित्त तुम्हाला सर्वांना देतो, आणि माझे 2 शब्द मी आवर्ते घेतो. जय हिंद, जय